न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। गेल्या 10-12 दिवसांपासून परंडा तालुक्यातील कपिलापुरी परिसरात फिरत असलेला बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अलगद अडकला। गेली 3 आठवड्यांपासून विविध भागात बिबट्यांचा वावर होता। बिबट्या दिसल्याची चर्चा आणि त्याच्या पावलांचे ठसे यांच्यामुळे कपिलापुरी, आवारपिंपरी, वाघेगव्हाण, वडनेर, देवगाव, कात्राबाद परिसरात घबराट पसरली होती। गुरुवारी दिनांक 20 रोजी कपिलापुरी येथील शेतकरी वर्धमान गणपती जैन यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला। या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने ग्रामस्थांची भीती दूर होण्यास मदत झाली। गेल्या 3 दिवसांत 3 बकऱ्या फस्त केल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली। तेथे पिंजरा लावण्यात आला। पिंजऱ्यात एक बकरी आमिष म्हणून ठेवण्यात आली। त्यात बिबट्या जेरबंद झाला। वनविभागाचे विभागीय वन अधिकारी AB पौळ, सहाय्यक वनरक्षक वृषाली तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक गांधले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी नानासाहेब सोनवणे, योगेश घोडके, प्रमोद कांबळे, SV टाके, समाधान झोरे, शंकर जोगदंड, सुरेश गायकवाड, बाजीराव साळुंखे, घुले अण्णा, बबन चव्हाण, ज्ञानेश्वर कदम आदींनी परिश्रम घेतले। सोनवणे यांनी त्वरित वाहनाची व्यवस्था करून हा पिंजरा वाहनात टाकून नेला। हा बिबट्या नर असून साधारणतः 4 वर्षांचा असावा असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे कळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील, परंडा शहर प्रमुख रईस मुजावर, हभप बालाजी महाराज बोराडे, साबेर मुजावर आदी तातडीने हजर झाले। बिबट्या पिंजऱ्यात सापडल्यामुळे कपिलापुरी नागरिकांच्या मनातील भीती दूर होईल असे म्हणत त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले। बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे नागरिकांना कळण्याच्या आत तो पिंजरा तेथून हलवण्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला। जास्त गर्दी झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि बिबट्याला होणारा त्रास टाळण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी ही तत्परता दाखवली। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।